नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण फॉलोअरच्या डिफरंट मोशनसाठी म्हणजे फॉलोअरच्या 3 मोशन्स आपण बघितल्या. युनिफॉर्म व्हेलॉसिटी मोशन, युनिफॉर्म ॲक्सेलरेशन अँड रिटार्डेशन आणि सिंपल हार्मोनिक मोशन. तर या 3 मोशनसाठी डिस्प्लेसमेंट डायग्राम कशी काढायची कॅम प्रोफाईल काढण्यासाठी, तर ते आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलं थोडक्यामध्ये. आता या व्हिडिओ लेक्चरपासून आपण डिफरंट टाईपचे प्रॉब्लेम्स कॅम प्रोफाईलचे पाहणार आहे. तर त्यातला पहिला टाईपचा प्रॉब्लेम आहे कॅम प्रोफाईल ऑफ नाय पेज फॉलोअर विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी मोशन. नाय पेज फॉलोअर असेल, युनिफॉर्म व्हेलॉसिटी मोशन असेल आणि ॲक्सिस इथं तुम्ही पाहू शकता, द ॲक्सिस ऑफ फॉलोअर पासेस थ्रू द ॲक्सिस ऑफ कॅमशाफ्ट. असं जर असेल म्हणजे रॅडियल कॅम जर असेल, रॅडियल फॉलोअर जर असेल, तर कॅम प्रोफाईल डायग्राम कशी काढायची तो प्रॉब्लेम आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहे. तर असा प्रॉब्लेम दिलाय, प्रॉब्लेम तुम्ही वाचू शकता. ए कॅम इज टू गिवन द फॉलोइंग मोशन टू नाय पेज फॉलोअर. कोणता फॉलोअर दिलाय? नाय पेज फॉलोअर. तर खूप महत्वाचे शब्द आहेत ते. नाय एज फॉलोअर दिलाय हे तुम्ही लक्षात ठेवा. तिथं रोलर फॉलोअर सुद्धा असू शकतं एक्झाम्पलमध्ये. तर नाय पेज फॉलोअर, रोलर फॉलोअर यासाठी प्रोसिजर वेगवेगळे आहेत. त्यामुळे हे महत्वाचं बघणं महत्वाचं आहे की कोणता फॉलोअर दिलाय. तर नाय पेज फॉलोअर दिलाय, एक महत्वाची गोष्ट ते मी इथं लिहिले नाय पेज फॉलोअर. पुढं आउट स्ट्रोक ड्युरिंग 80 डिग्री ऑफ कॅम रोटेशन. आउट स्ट्रोकचा जो अँगल आहे तो दिलाय 80 डिग्री. मी इथं लिहितो थिटा आउट स्ट्रोक असं लिहितो 80 डिग्री. पुढं ड्वेल फॉर द नेक्स्ट 30 डिग्री ऑफ कॅम रोटेशन. पुढं ड्वेल दिलाय 30 डिग्री. पुढं रिटर्न स्ट्रोक ड्युरिंग द नेक्स्ट 60 डिग्री ऑफ कॅम रोटेशन. रिटर्न स्ट्रोक दिलाय थिटा रिटर्न, तो दिलाय नेक्स्ट 60 डिग्री ऑफ कॅम रोटेशन. पुढे दिलाय ड्वेल फॉर रिमेनिंग कॅम रोटेशन. आणि पुढे जे राहिलेला जो अँगल असेल 360 मधला त्याला परत ड्वेल आहे. ओके. त्यानंतर पुढे नेक्स्ट द स्ट्रोक ऑफ द फॉलोअर इज 40 mm. स्ट्रोक दिलाय म्हणजे लिफ्ट 40 mm. स्ट्रोक किंवा लिफ्ट यस म्हणतो याला मी, 40 mm. पुढे काय म्हणले? अँड मिनिमम रेडियस ऑफ कॅम इज 50 mm. म्हणजे बेस सर्कल जी रेडियस आहे, मिनिमम रेडियस, बेस सर्कलची रेडियस आर बी असं म्हणतो त्याला मी, 50 mm दिलेली आहे. बेस सर्कल रेडियस 50 mm, मिनिमम रेडियस ऑफ कॅम. द फॉलोअर मूव्स विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी ड्युरिंग आउट स्ट्रोक अँड रिटर्न स्ट्रोक. आउट स्ट्रोक आणि रिटर्न स्ट्रोक दोन्हीला पण मोशन कशी होते? विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी. युनिफॉर्म व्हेलॉसिटी मोशन आहे. हे सुद्धा महत्वाचं आहे बघणं की कोणत्या टाईपनं, कोणत्या स्ट्रोकची मोशन कोणत्या टाईपनं झाली. आता इथं दोन्ही स्ट्रोकची मोशन कशाने झाली? युनिफॉर्म व्हेलॉसिटी. पुढं ड्रॉ द कॅम प्रोफाईल वेन द ॲक्सिस ऑफ फॉलोअर पासेस थ्रू द ॲक्सिस ऑफ कॅमशाफ्ट. हे सुद्धा महत्वाचं आहे. म्हणजे ऑफसेट दिलाय का नाही ते बघणं महत्वाचं आहे. ऑफसेट दिलाय की कॅमशाफ्ट आणि कॅमचा ॲक्सिस आणि फॉलोअरचा ॲक्सिस एकच आहे ते बघणं सुद्धा महत्वाचं आहे. तर इथं कसं आहे? कॅमचा ॲक्सिस आणि फॉलोअरचा ॲक्सिस सेम आहे, ऑफसेट कोणताही नाही. जर ऑफसेट असेल तर ऑफसेट दिला असेल 20 mm, 10 mm, 15 mm जो काय असेल तो ऑफसेट इथं तुम्हाला देतात. ओके. तर आपल्याला कॅम प्रोफाईल डायग्राम ड्रॉ करायचे आहे. त्यासाठी अशा पद्धतीनं गिवन दिलेलं आहे. आपण आता मी प्रॉब्लेम हा इरेज करतो. आणि आता सुरुवात कशी करायची? तर पहिली स्टेप काय असते कॅम प्रोफाईलमध्ये? डिस्प्लेसमेंट डायग्राम काढायची. डिस्प्लेसमेंट डायग्राम काढणे ही असते पहिली स्टेप. तर डिस्प्लेसमेंट डायग्राम कशी काढायची आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिले. ज्याला कोणाला अजून बघितलं नसेल त्यांनी ते व्हिडिओ लेक्चर बघितलं तरी चालेल. ओके. तर आता युनिफॉर्म व्हेलॉसिटी मोशन आहे त्यासाठी व्हेलॉसिटी डायग्राम डिस्प्लेसमेंट डायग्राम कशी काढायची ती बघा. तर टोटल कॅम अँगल आपल्याला माहित आहे 360 डिग्री असतो. त्याची आपण 18 सेंटीमीटर लाईन काढतो. त्यानंतर स्ट्रोक किती दिलाय? 40 mm. व्हर्टिकल लाईन 40 mm काढतो आणि तो रेक्टँगल पूर्ण करतो. तर मी तर इथं रेक्टँगल तो काढतोय. तिकडे मी कॅम प्रोफाईल काढायला जागा ठेवतो. इथं मी तो रेक्टँगल काढतो. अशा पद्धतीनं तुम्ही 80 सेंटीमीटर
18 सेंटीमीटर, ही अशी 18 सेंटीमीटर लाईन आणि असा जो स्ट्रोक 40 mm दिलाय, अशी लाईन आहे 40 mm आणि ही 18 सेंटीमीटर लाईन आहे म्हणजे 360 डिग्री. आता आउटस्ट्रोक किती किती दिलाय 80 डिग्री. 80 डिग्री म्हणजे किती लाईन काढणार तुम्ही, डिवायडेड बाय 20, 80/20 किती 4 सेंटीमीटर. तर 4 सेंटीमीटर वर यायचं, इथं 80 डिग्री आउटस्ट्रोक दिलाय म्हणजेच किती 4 सेंटीमीटर लाईन काढायची. पुढं काय म्हणलंय, ड्युएल फॉर 30 डिग्री, 30 डिग्री डिवायडेड बाय 20, आपण काय म्हटलं 1 सेंटीमीटर बरोबर 20 डिग्री आहे. मग 30 सेंटीमीटर बरोबर किती 30 डिग्री बरोबर किती सेंटीमीटर, तर 30/20 किती येणार 1.5 सेंटीमीटर येणार, 1.5 सेंटीमीटर म्हणजे असं येईल. तर इथं आहे ड्युएल थिटा डी, ते आहे 30 डिग्री, इथं थिटा ओ किती आहे 80 डिग्री, ते लिहायचं. पुढं काय म्हणले, रिटर्न स्ट्रोक 60 डिग्री म्हणजे किती 3 सेंटीमीटर लाईन येणार, 3 सेंटीमीटर आहे रिटर्न स्ट्रोक थिटा डी, सॉरी थिटा रिटर्न. आणि पुढं राहिलेला परत ड्युएल, रिटर्न आहे 60 डिग्री आणि ड्युएल किती राहतोय मग 190 डिग्री राहतोय. 360 मधनं हे सगळं वजा केलं तर 190 डिग्री राहते. असं काढून घेतलं. आता युनिफॉर्म व्हेलॉसिटी आहे म्हणजे आपल्याला माहित आहे फक्त कॉर्नर जोडायचे, हा आउटस्ट्रोक साठी जो रेक्टेंगल आहे त्याचे कॉर्नर जोडले. पुढं आहे ड्युएल, पुढं रिटर्नचे कॉर्नर जोडायचे आणि पुढं आहे परत ड्युएल. ओके, सिंपल आहे, सिंपल डायग्राम. आता काय करायचं, पुढं आपल्याला माहित आहे याचे 6 पार्ट पडायचे, आउटस्ट्रोकचे 6 पार्ट पडायचे आणि रिटर्नचे 6 पार्ट पडायचे. कसे, तर इथं इन्क्लाइन लाईन काढा, एक इन्क्लाइन लाईन काढायची, त्याचे 6 पार्ट पडायचे. कंपासमध्ये ठराविक डिस्टन्स घ्या आणि या लाईनचे 6 पार्ट पडायचे समान, 1 2 3 4 5 6 पार्ट पाडले. रोल एंड ड्रॉ घ्यायचा, रोल एंड ड्रॉ हा लास्ट कॉर्नर आणि ही लाईन जोडायची. तसाच रोल एंड ड्रॉ पुढे घ्यायचा, लाईन जोडायची, तसाच पुढे आणायचा, तसाच पुढे घ्यायचा, तसाच पुढे घ्यायचा, तसाच पुढे आणायचा. ओके, 6 पार्ट या लाईनचे तुमचे समान पडतील. आता रोल एंड ड्रॉ इथं ठेवायचा, यालाच पॅरलल घेऊन इथं लाईन ओढायची, पुढं पुढं आणि पुढं, अशा पद्धतीनं 6 पार्ट तुमचे समान पडतील. आता मी फक्त याचेच रोल एंड ड्रॉ घेऊन पार्ट पाडून दाखवले. अशा पद्धतीनं तुमचे 6 पार्ट पडतील. तसेच सेम पार्ट कुणाचे पाडायचे, या रिटर्नचे पाडायचे, रिटर्नचे सुद्धा सेम पार्ट. तर इथं इन्क्लाइन लाईन काढा, याचे 6 पार्ट करा समान, 1 2 3 4 5 6 पार्ट केले, लास्ट कॉर्नर जोडला. तसेच रोल एंड ड्रॉनं इकडं जोडत आणा, रोल एंड ड्रॉनं लाईन ओढायच्या. तसेच आता इथं समान पार्ट करायचे, या लाईनमधून खाली लाईन ओढायच्या. ओके, असे समान पार्ट होतील 6. आता काय करायचं, आपल्याला माहित आहे हे जे पॉईंट असतील हे मार्क करा. इथं आधी मार्किंग करा, 1 2 3 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि हा शेवटचा 14. ओके, आता हे जे पॉईंट आहेत ते मार्क करायचे, 1 2 3 4 5 6 7, म्हणजे याला ABCDEFGH, हा I, हा J, हा K, हा L, हा M आणि हा N पॉइंट. ओके, असे पॉइंट टाकून घ्यायचे. ही झाली तुमची डिस्प्लेसमेंट डायग्राम झाली. आता तुम्हाला कॅम प्रोफाईल काढायचं. तर कॅम प्रोफाईल काढण्यासाठी काय आहे, आपल्याकडे कॅमची रेडियस किती दिली 50 mm, 50 mm बेस सर्कलची रेडियस दिली. मग 50 mm तुमच्या कंपासमध्ये घ्या, रेडियस 50 mm कंपासमध्ये घ्या, सेंटर घ्या आणि सर्कल काढा. तर मी इथं सर्कल काढतो. आता अशा पद्धतीनं 50 mm चं मी सपोज
सर्कल काढलं. फेंट काढायचं एकदम. 50 mm सर्कल काढलं. सेंटर इथं आहे. ओके, 50 mm सर्कल काढलं. इथं तुम्ही देऊ शकता रेडियस 50 mm असं म्हणू शकता रेडियस. तर ते बेस सर्कल आहे. पुढे आपण नाव देणारच आहे, पण आता मी इथं काही लिहित नाही. ते पुढे आपण नेम देताना ते करू सगळं. आता काय करायचं, इथून व्हर्टिकल लाईन काढायची, एक डॉटेड लाईन. व्हर्टिकल डॉटेड लाईन काढा. म्हणजे ॲक्सिस कॅमचा इथं असणार आहे आणि फॉलोअरचा ॲक्सिस पण तिथंच असणार आहे. आपल्याला दिले कॅम आणि फॉलोअरचे ॲक्सिस एका जागेवर आहेत असं दिलंय आपल्याला प्रॉब्लेममध्ये. आता काय करायचं, आउटस्ट्रोक पासून सुरुवात करायची. आउटस्ट्रोक किती आहे, 80 डिग्री. 80 डिग्री बरोबर इथं अँगल टाका. बरोबर, हा 0 अँगल आहे. इथून 80 डिग्री म्हणजे असा इथं अँगल येईल 80 डिग्री. ओके, तिथं लाईन ओढा. 80 डिग्रीवर एक लाईन ओढायची अशी. हा अँगल किती आहे, 80 डिग्री. पुढं ड्युएल किती आहे, 30 डिग्री. इथून पुढं 30 डिग्री अँगल टाका. 30 डिग्री अँगल टाका बरोबर. तो इथं असा येईल 30 डिग्री. तिथं लाईन ओढायची 30 डिग्री. पुढं किती आहे, 60 डिग्री. 60 डिग्री बरोबर इथून अँगल टाका. 60 डिग्री अँगल टाकला तर तुमचा असा इथं येईल 60 डिग्री. हा अँगल आहे 60 डिग्री. आणि पुढं काय आहे राहिलेला सगळा ड्युएल, तो किती आहे, 190 डिग्री. 190 डिग्री हा ड्युएल आहे. ओके, एवढं करून घेतलं. आता काय करायचं, इथं आउटस्ट्रोकचे आपण किती पार्ट पाडले, 6 पार्ट पाडले. मग सेम याचे पण किती पार्ट पाडायचे, 6 पार्ट. आउटस्ट्रोकचे 6 पार्ट पाडलेत म्हणून याचे पण किती पार्ट पाडायचे, 6 पार्ट. आता ते कसे पाडायचे, तर तुम्हाला माहित आहे या आर्कची लेंथ काय असणार आहे. या आर्कची लेंथ काय असणार आहे, आर थिटा. आर थिटा म्हणजे आर काय, आर म्हणजे रेडियस या सर्कलची किती आहे, 50 mm इंटू थिटा किती आहे, 80 डिग्री. आर थिटा किती येणार, थिटा तुम्हाला कशामध्ये घ्यायला लागेल, रॅडियन मध्ये. मग 80चं रॅडियन कसं करायचं, 80 डिग्रीचं, तर 80 इंटू π/180. हे काय असेल ती व्हॅल्यू कशामध्ये येणार, रॅडियन मध्ये येणार. आता ती आलेली व्हॅल्यू इंटू आर, ही आलेली व्हॅल्यू इंटू रेडियस किती आहे, 50 mm. 50 mm जी म्हणजे काहीतरी व्हॅल्यू येईल, त्याचे 6 पार्ट करायचे. हा थिटा कशामध्ये घेतला, रॅडियन मध्ये. म्हणजे 80 इंटू π/180 इंटू त्याला 50 mm रेडियस केली. ती जी व्हॅल्यू येईल त्याला डिवायडेड बाय 6 करायचं. ती जी काही व्हॅल्यू येईल त्याला डिवायडेड बाय 6 करायचं. आणि मग 6 पार्ट झाले समान. मग ते जे काही येईल डिस्टन्स ते कंपासमध्ये घ्यायचं तुमच्या. समजा 8 mm 15 mm जे काय आलं असेल ते कंपासमध्ये घ्यायचं आणि इथून 6 आर्क मारायचे, समान 6 आर्क मारायचे. समान 6 आर्क त्या डिस्टन्सचे मारायचे आणि 6 पार्ट करायचे. आणि त्यातून त्या पॉइंटमधून अशा लाईन ओढायच्या. ते जे 6 पार्ट आपण समान केले त्यातून अशा 6 लाईन ओढायच्या. 6 पार्ट समान झाले. ओके, ड्युएलचं काय करायचं नाही. पुढे रिटर्नचे किती आपण पार्ट केले, 6. 60 डिग्री आहे, 10 डिग्री आपण करू शकतो पार्ट. सिंपल 60 डिग्री 6 पार्ट मध्ये डिवाइड करायला अवघड नाही. 80 अवघड होतं, कोण मापकानं 6 पार्ट करायचं 80 अवघड आहे. त्यामुळे 80ला असं केलं आपण, 80 इंटू π/180 रॅडियन मध्ये केलं, इंटू त्याला 50 mm रेडियस, ती झाली आर्कची लेंथ. मग त्या आर्कच्या लेंथचे 6 पार्ट पाडले असे आणि मग त्यातून लाईन ओढल्या. तसं 60 डिग्रीचं 10 डिग्रीनं तुमचा हा रोल एंड ड्रॉ ठेवून 10 डिग्रीनं 6 पार्ट करा आणि त्यातून लाईन ओढा. त्यातून अशा लाईन ओढा. ओके, 6 पार्ट समान आपण असे करून घेतले. आणि पुढे परत ड्युएलला काही गरज नाही काय करायची. ओके, असं केलं. आता बघा काय करायचं, याला 0 नाव द्या. 1 2 3 4 5 6 7 8 9
10, 11, 12, 13 आणि परत इथं 14. ओके, आपण जी टाकले 0, 1, 2, 3, 4 14 लाईन, तशा 14 लाईन इथं पण आल्या पाहिजेत. ओके, हे झालं. आता पुढची नेक्स्ट स्टेप, हा ए पॉईंट घ्यायचा आपल्याला. तो कुठं आहे? 0वर. बरोबर 0वर ए पॉईंट आहे. मग ए पॉईंट मी इथं टाकून घेतो. हा झाला ए पॉईंट. पुढं बी पॉईंट कुठं आहे? पहिल्या लाईनवर एवढ्या डिस्टन्सवर आहे. कंपास घ्या तुमचा. बरोबर एवढं डिस्टन्स घ्यायचं आणि कुठून 1 पासून बी डिस्टन्स टाकायचे. 1 इथं ठेवायचं, आर्क मारायचा, तिथं बी पॉईंट घ्या तुमचा. पुढं सी, 2 to C. बरोबर दुसऱ्या लाईनवर सी. पुढं 3 to D, तिसऱ्या लाईनवर 3 to D. पुढं 4 to E, 4 to E. हे सगळं कंपासनं करायचे आहे तुमच्या. 5 to F, 5 to F. ओके, 6 to G, 6 to G, 6 to G. पुढं 7 to H, 7 to H. पुढं 8 to I, 8 to I. J, 9 to J, 9 to J. पुढं 10 to K, 10 to K. 11 to L, 11 to L. 12 to M, 12 to M. आणि परत 13 वर इथं पॉइंट आहे आणि पुढं 14, परत 0 वर 14. सगळे पॉइंट इथले आपण सगळे पॉइंट इथं टाकून घेतले. बरोबर तेवढी डिस्टन्स कंपासमध्ये घ्यायची, टाकून घ्यायचे. आता या सगळ्या पॉइंट मधून जाणारा कर्व आपण काढायचा. फ्री हँड डार्क लाईन काढायची थोडी. या सगळ्या पॉइंट मधून जाणारा कर्व आपल्याला काढायचा. असा असेल तुमचा कॅम आणि पुढे आहे ड्वेल. त्या ड्वेलला पण डार्क करायचं. हा ड्वेल. तर असा असेल तुमचा कॅम. कॅमचा जो शेप आहे, कॅम प्रोफाईल, ते तुमचा असा असेल. तर तुमचा फॉलोअर काढून घ्या. फॉलोअर इथं असणार आहे. इथं तुमचा फॉलोअर असणार आहे अशा पद्धतीने. इथं फिक्स असं. इथं तुमचा फॉलोअर असणार आहे. फॉलोअर असा इथं वर रेसिप्रोकेट होणार आहे. स्ट्रोक इथं फॉलोअरचा काय असेल तो स्ट्रोक 40 mm. 40 mm स्ट्रोक. हे आहे बेस सर्कल रेडियस, बेस सर्कल. आणि हा आहे तुमचा कॅम प्रोफाईल. ओके, कॅम प्रोफाईल. अशा पद्धतीनं तुम्ही प्रॉब्लेम सोडवायचा आहे. कोणताही प्रॉब्लेम आला तर प्रोसिजर हीच आहे. फक्त इथं व्हॅल्यू चेंज झाल्या, तिकडं सगळं चेंज होणार. इथं काय 90 डिग्री असेल, इथं सपोज 90 डिग्री आलं, तिकडं फक्त चेंज होणार. अँगल फक्त चेंज होणार, बाकी प्रोसिजर सेम असणार. 6च पार्ट करायचे आहेत. इथं जेवढे केले तेवढे तिथं पार्ट करायचे आणि इथली डिस्टन्स फक्त तिकडे टाकायची. ही डायग्रॅम जमली, ती डायग्रॅम काढायला काय अवघड नाही. ओके, नाईफ एज फॉलोअर आणि ॲक्सिस जर एकच असेल दोन्हीचा, कॅमचा आणि फॉलोअरचा, तर प्रॉब्लेम सोपा आहे एकदम. ओके, तर अशा पद्धतीनं नाईफ एज फॉलोअर आणि युनिफॉर्म व्हेलॉसिटी जर मोशन दिली असेल फॉलोअरची, तर अशा पद्धतीनं प्रॉब्लेम सोडवायचा आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण दुसऱ्या टाईपचा प्रॉब्लेम बघणार आहे. तोपर्यंत थँक्यू.